नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता जसं की पीक विम्या संदर्भातील आणखी एक नवीन आणि महत्त्वाचे अपडेट असणार आहे। कारण की 8,51,000 हेक्टर शेती पिकाचं गेल्या 15 दिवसांमध्ये हे नुकसान झालेलं आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांचं देखील भरपूरशा मात्रामध्ये हे इथं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं तर जिल्ह्यांची यादी देखील मी तुम्हाला सांगतो। त्याआधी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा, मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो, त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे काय हे लगेच तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। बघा, यामध्ये जसं की जिल्ह्यांची यादी सांगण्यात आलेली आहे की बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, सोलापूर, अहिल्यानगर, धुळे, जसे की जळगाव, नांदेड, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, त्यानंतर बीड, धाराशिव, लातूर, नाशिक। तर या सर्व जिल्ह्यांमध्ये खूप मात्रामध्ये जसं की पिकांचं नुकसान झालेलं आहे। तर बघा, मी तुम्हाला पिकांचे देखील नाव सांगतो। सोयाबीन असो, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, ज्वारी, बाजरी, ऊस, कांदा, हळद आणि भाजीपाल्यांचं म्हणजे इतर सर्व भाजीपाल्यांचे नुकसान झालेलं आहे। आणि खास करून जसे की ज्यांचा सर्वे ई पीक पाहणीकरिता जेव्हा ते शेतीमध्ये जात असतो, जसे की भरपूरचे नदी नाले भरले आहे आणि शेतामध्ये खूप सारं पाणी साचलेलं आहे, त्या कारणास ते ई पीक पाहणं हे जसे की हे खूप कठीण चाललं आहे। तर अशा पद्धतीने या जिल्ह्यांमध्ये सर्वे चालू आहे, परंतु कर्मचारी हे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। तर अशा पद्धतीची स्थिती या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे। तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती पिकांसंदर्भातील होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।